नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि बऱ्यापैकी आपले सामाजिक विषय असतात, शैक्षणिक पण कधी कधी विद्यार्थ्यांचे असतात आणि जे समाजाला उपयोगी असतात आणि लोकांना त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं असे विषय आपण दरवेळी घेऊन येत असतो आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। तर चला आपण थेट आपल्या विषयाकडे वळू। तर श्रावण महिना होता, गेला श्रावण गेला आणि त्यावेळी कसं आपण कुठं गेलो तर एखादं मंदिर दिसलं काय दिसलं तर आपण तिथं थेट दर्शनाला जातो, चला जाऊया देवाला नमस्कार करून येऊ, अशा इथून आपण तिथं जात असतो। तर मला देखील मी कोल्हापूरला गेले होते आणि तिथं एका मंदिरात जाण्याचा योग आला। तर योग आल्यानंतर गर्दी होती पण फार नव्हते, छोटंसंच, परंतु तिथं बऱ्यापैकी म्हणजे श्रावण असल्यामुळं गर्दी होती, पण महालक्ष्मीला प्रचंड गर्दी होती। मग तिथं बाहेरूनच कळसाचं दर्शन घेऊन मी आले होते, तो व्हिडिओ पण टाकलेला होता। तर तिथंच दुसऱ्या एका ठिकाणी मी गेले, आता त्या मंदिराचं मी नाव सांगणार नाही कारण स्टोरी पुढं आहे आणि आपल्याला नाव घ्यायची काहीसुद्धा गरज नाही। तर असो, तर दुसऱ्या मंदिरात गेले तर तिथं मला अशा दोन मुली भेटल्या, दोन मुली की ज्यांनी वेस्टर्न ड्रेस घातले होते। वेस्टर्न म्हणजे कसे तर वरचा टॉप आणि खालची पॅन्ट 3/4 सारखी होती, टाईट होती एकदम, आणि वरचे पण कपडे एका ब्लाऊजच्या मापाचे परंतु डीप नेक आणि बॅक साईडला पण डीप नेक, म्हणजे ज्याला आपण फुल स्लीवलेस असं म्हणतो त्याच्यापेक्षा पण फुल असे कपडे घालून त्या दोघे आल्या। आता हातात त्यांच्या पूजेचं ताट होतं आणि त्या बरेच कुठून तर लांबून आले असतात। तर कोल्हापूरात भरपूर अशी आमच्याकडे ठिकाणे आहेत की जी लोक लांब लांबून बघायला येतात, एकाच वेळी ज्योतिबाला जाता येते, महालक्ष्मी करता येते, पन्हाळ्याला जाता येते, अशी भरपूर ठिकाणं आहेत, म्युझियम बघता येते। तर असं करून त्या मुली आलेल्या, लांबून आल्या कुठून तरी, आता पण त्या मराठी बोलत होत्या बरं का। मग बहुतेक त्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या अशा असतील असं माझा अंदाज, नक्की नाही मी सांगू शकत, परंतु त्या कुठून तर आल्या असतील, मराठी बोलत होत्या। तर त्या जशा मंदिरात आल्या तसं तिथला जो एक काय म्हणू आपण, जसं की एखाद्या बिल्डिंगला आपला हे नसतो का गार्ड, तसा तिथं तो गार्डच होता। तो म्हणाला, मॅडम तुम्ही अशा प्रकारचे कपडे घालून जाऊ शकत ना, म्हणजे जाऊ शकत नाही दर्शनाला, आम्ही सोडत नाही म्हटले, आमचे तसे नियम आहे। कपडे म्हणजे कसले तर मधला पोर्शन हा संपूर्ण उघडा, पाठी पण आणि पोट पण असं सगळं उघडा आणि ते म्हणजे बऱ्यापैकी किळच होणार। तर ते तो म्हणाला की मी सोडणार नाही। तर त्या मुली म्हणल्या का? तो म्हटला एक काम करा तुम्ही, काचं उत्तर मी फक्त तुम्हाला एका शब्दात सांगतो, हा रस्ता ओलांडून पुढे जा, तिथं तुम्हाला भरपूर कपड्यांची दुकानं, जास्त नाही की 100 मीटरपर्यंत तुम्हाला जावं लागेल, जा आणि तिथून दोघींना 2 ओढण्या घेऊन या। म्हणे का असं कुठं असते का, आम्ही जातो, आम्ही मुंबईत जातो, आम्ही नाशिकला जातो, आम्हाला पुण्याला जातो आणि तुम्ही एवढं अडवायची काय गरज आहे, आम्ही आत्तापर्यंत आम्हाला कोणी अडवलं नाही, तुम्ही कोण लागून गेला? त्यांना काय वाटलं गार्ड म्हणजे काय, आता याला काय काय किंमत गार्डला, असा विचार त्याने केला। पण गार्डनं त्याचा हिसका दाखवला, कारण त्या पोरी ऐकत नाहीत आणि अरे रावी करतात, हा मी फोनच करते म्हणे, मी आता अमक्या तमक्याला आणि तुला दाखवते बरोबर, अशी हुज्जत घालायला लागल्या। तेव्हा त्यानं समोर एका ठिकाणी एक लेडीज पोलीस होती, तिला बोलवून घेतलं आणि म्हणजे त्याच्या फोनवरूनच बोलवून घेतलं, ते रेग्युलर त्यांचं तिथं ते ड्युटी असायची। मग तो आला, ती आली, पोलीस लेडी पोलीस ती आली आणि तिला सांगितलं हे अशा पोरी हुज्जत घालतायत बघा, आणि मगापासून माणसं सगळी इथं ध्यान करतायत, कोण पोथी वाचते, तर कोण जपमाळ घेऊन बसले, तर कोणी यंत्रावर जप करते, आणि असं चांगलं वातावरण असताना हे असले कपडे घालणार आणि वरून काय म्हणतात त्याला काय होतंय। ती लेडी पोलीस म्हटली या ट्रस्टीने जो निर्णय घेतलाय ना तो योग्य आहे, जा म्हटले, जा दोघी जणी ओढण्या घेऊन या, जावा विकत आणि मग या दर्शनाला। ते पोलीस बरोबर पण उज्जत घालायला लागल्या, म्हणे आमचा कुठंपर्यंत हात आहे तुम्हाला माहित आहे का? तर ती पोलीस म्हटली जा आधी हात झाकून ये, मग तुझा कुठपर्यंत हात आहे ती बघतो। म्हणजे घरात अशीच फिरतीस का वडिलांच्या भावांच्या समोर? आणि हात तर म्हटले देव आहे,
याचे असले कपडे घालण्याचे असला विचार लोकांचे. इथं मुलं येतात, तरुण मुलं आहे. म्हटले ती कोल्हापुरी भाषेत सरळ म्हणे ते बाऊट चाळायचा का तुम्ही, बाऊट चाळायचा म्हटले. जायचं ओढणी घेऊन. नाही म्हटली, मी ट्रस्टींचा इथं जो यांचा निर्णय आहे, तो डिसिजन आहे, तो इथं कोणी मोडायचा नाही, नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बोर्ड वाचला का? कायदेशीर कारवाईच्या अंतर्गत म्हटले मी काहीतरी करू शकतो. बघ मग इथं यांचे पण ट्रस्टी लोक आहेत, त्याच्यात पण मोठमोठी लोक आहेत. वशिल्याचं इथं काम नाही म्हटले, अंगभर कपडे घालून ये म्हटले. लाज वाटत नाही का? तिनं तिच्या पोलिसी भाषेत मी तुम्हाला दाखवतोय, असं करतोय करून गुज्जत घालायला लागल्या. एवढी मोठी भूतासारखी नखं वाढवलेली. ते बाई तिला पोलिसच म्हटली, झिंजा म्हटली बांधून येत जाऊ दे, सोडलेली केस आणि अशी भडक लिपस्टिक लावलेली आणि तो मधला पोर्शन ओपन, इतका ओपन की म्हणजे ते काय ते तुम्हाला तर ते सगळं मी काय सांगत नाही. तर त्यांना हाकलून दिलं. मी निवांत बसले होते त्या बाकड्यावर बघत त्यांची गंमत आणि मला ते बघून बरं वाटलं. तुम्हाला जसं आता ऐकून बरं वाटलं ना, तसं मला ते बघून बरं वाटलं. कारण अशा गोष्टी रोखल्या गेल्या पाहिजेत आणि अशा गोष्टींना जर रोखलं नाही तर मग काय आता दिल्लीत घडते ते गल्लीत घडायला काय वेळ लागणार नाही असं आहे. म्हणजे पुणे मुंबईतल्या मुलींना आपण तिथं आता सगळीकडेच बऱ्यापैकी असं मंदिरात म्हणजे हा जो मज्जाव केला जातो बेस्ट आहे, मला खूप आवडलं. पण मी सांगितलेलं तुम्हाला आवडलं असेल तर ते पण नक्की सांगा, कमेंट करा.